फक्त विकासाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून काम करतोय, भाजप नेते शिवाजीराव पाटील यांचे प्रतिपादन. चंदगड विधानसभा मतदारसंघातील मुंबईवासियांचा संवाद मेळावा झाला उत्साहात. मी गेली 5 वर्षे फक्त चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या विकासाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून काम करत आहे. मी राजकारणातून समाजकारण करणारा भारतीय जनता पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता आहे. गेली 5 वर्ष दिवसाचे 24 तास माझ्या डोक्यात फक्त जनतेसाठी काम करणं एवढंच आहे. मी निवडणुकीपुरता तुमच्या दारात मतं मागायला येणार नाही, असा टोला शिवाजीराव पाटील यांनी मुंबई येथे बोलताना हाणला. मुंबई येथे स्थायिक असणाऱ्या चंदगड, गडहिंग्लज आणि आजरा तालुक्यातील नागरिकांचा संवाद मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना शिवाजीराव पाटील म्हणाले, आमदार खासदार नसताना, सत्तेतील कोणतेही पद नसताना भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून 100 कोटींपेक्षा जास्त निधी मतदारसंघातील विकास कामांसाठी आणला आहे. चंदगड विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी रात्रंदिवस काम करत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत जनतेचा आशीर्वाद पाठीशी राहील तर येणाऱ्या 5 वर्षात मतदारसंघाचा पूर्णपणे कायापालट करणार, हा माझा शब्द आहे. मतदारसंघातील युवकांना व्यवसाय उभारण्यासाठी सहकार्य करणे, कंपन्यांच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करणे हे माझं ध्येय आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना न्याय देणे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे आणि चांगल्या आरोग्य सुविधा निर्माण करणं हे माझं स्वप्न आहे आणि ते मी पूर्ण करणारच. यासाठी फक्त जनतेच्या मतदानरूपी आशीर्वादाची आता मला गरज आहे. जसा मी कोरोना महापूर संकटात तुमच्यासोबत होतो तसाच यापुढेही कायम राहणार आहे. त्यामुळे निवडणुकीपुरते तुमच्या दारात येणारे आणि कायम तुमच्यासोबत असणारे यातील फरक ओळखा, असं सांगत विरोधकांना टोला हाणला. यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील, अनिल शिवणगेकर, रवी अर्दाळकर, हरीश मराठे, ॲडव्होकेट सुरेश माने, प्रिया जोशी, संजय ओरुळकर, सीताराम पाटील, आनंद गर्दे, लहू पाटील, संजय पाटील, DL भादवनकर, गंगाराम पाटील, संजय की पाटील, भगवान राघव, नारायण पाटील आदींसह चंदगड, गडहिंग्लज, आजरा तालुक्यातील मुंबईवासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.